मी महत्वाची बातमी सांगायलाच विसरलो सर. ते काल मिसेस बेदींचा फॅक्स आला होता सर. पण मी आजपर्यंत त्यांना भेटलोच नाहीये. सर त्या उद्या येत आहेत. कदाचित बेदी साहेबांनी त्यांना बोलवलं असेल. नाही सर, जर बोलवलं असतं तर त्यांनी हे कधीच लिहिलं नसतं. फॉर गॉड सेक, बेदी साहेबांना माझ्या येण्याचं काहीच सांगू नका. मी त्यांना सरप्राईज देऊ इच्छिते. वेगळेच नखरेत या पश्चिमी सभ्यतेचे. सो टेल मी, काय झालं? Well, waiting for you. खरंच? Of course. अच्छा बेब्स, एक काम कर. तू 2 मिनिटासाठी तुझे डोळे बंद कर जरा. का? मी तुला एक असं सरप्राईज देईन जे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. खरंच? आणि हो, तुझे डोळे तोपर्यंत बंद ठेवशील जोपर्यंत मी तुला ते उघडायला नाही सांगत. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. Now that's cheating, babes. No, okay. अरे, We'll do. अरे, अरे, मी खरंच नाही बघत आहे. Now you turn to this side. Here. ठीक Okay. आहे. आता ठीक आहे. Yeah, that's like a good girl. मी डोळे उघडू शकते? One sec, one sec. मी बघितल्याशिवाय नाही राहू Okay, शकत आहे. and here we are. वाव, ही तुला कुठे मिळाली? मी सगळीकडे शोधत होते. ही या गरीबाने तुमच्यासाठी खास स्पेन वरून मागवली आहे. Especially for you, your excellency. थँक यू. ओ वैभव, तू किती छान आहेस. आय लव्ह यू. I love you too. तू पहिली मुलगी आहेस जिने 3 वर्ष माझ्या सोबत काढली आहेत. Damn it. You're so faithful. 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. Why the hell we are getting so serious? Let's Exactly. celebrate. Come on. सरळ घरी जाऊ. जर 5 मिनिटं ऑफिसमध्ये थांबलो तर जास्ती बरं झालं असतं. काही इम्पॉर्टंट फाईल्सवर साईन पाहिजे होती. बस 5 मिनिटं लागतील. ठीक आहे, ऑफिसला जाऊयात. बस झालं कबीर, बाकीचं उद्या करूयात. पण सर 2च फाईली आहेत. बोललो ना खूप झालं. सर बाकी उद्या करू. अच्छा, बेदी साहेबांना हे माहितीये का मी आलोय? हो सर. हे पहा, त्यांना हे कळवा की मी आलोय. फोन लावा. शुअर. हॅलो, गौतम बेदी. कबीर साहनी दिस साइड सर. साहेब तुमच्याशी बोलू इच्छितात. हो हो, पोचलेत. हे घ्या. गुड इव्हनिंग सर. ओ हॅलो चित्तरंजन साहेब, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कुठून बोलताय? तुमच्या ऑफिसमधून? वंडरफुल वंडरफुल. आम्ही तुम्हाला म्हणालो होतो की आम्ही काही दिवसातच येऊ. हजर झालोत. एक्सलंट. कधी येणार आहात तुम्ही तुमच्या या हंबल कॉटेजमध्ये? बस या काही 2 फाईल्स आहेत. बस ते संपवतो आणि येतो. लागतील काही 5 मिनिटं. ओके सर. ओके, सी यू सर. ओके. कबीर, सर. कसे गेले बेदी साहेबांचे हे दिवस? खूप चांगले सर. एके दिवशी मी त्यांना मिश्किशला घेऊन गेलो. पूर्ण दिवस तिकडे काढला. ही लाईक दॅट प्लेस. आणि दुसऱ्या दिवशी शामली त्यांना युनिव्हर्सिटीला घेऊन गेली. ते तर खूपच खुश होते. गुड. याचा अर्थ हा आहे की शामलीने त्यांची पूर्ण काळजी हो, घेतली. हे पक्ष्यांचे खूप शौकीन वाटतात. जरासे सनकीच माणूस वाटतात मला. हे काहीतरी विचित्रच शौक आहे त्यांचे. कित्येकदा फुलापानांमध्ये हरवून जातात तर कित्येकदा पशुपक्ष्यांमध्ये. असो, तर शामलीने त्यांना खूपच इम्प्रेस केलंय. खूपच जास्ती. चला, चांगलंच झालं. आता बोलणे आणखीनच सोपी होतील. तुम्ही हे नातं पक्कच झालं समजा. पण सर, हे आहे की शामलीने युनिव्हर्सिटीच्या मुलांमध्ये जास्ती मिसळलं नाही पाहिजे. ते म्हणजे जेव्हा मिस्टर बेदी आजकाल इकडे आहेत. काय झालं? सरळ सरळ सांग, काय झालं ते? सर,
काल एका मुलाला ती घरी घेऊन गेली होती. मी घरी चाललो होतो. कदाचित ते युनिव्हर्सिटीमधनं परतत होते. मी रस्त्यात पाहिलं. गाडी थांबवली. सर, मी पाहिलं तो मुलगा बेबीबरोबर बसला होता. बेबीने मला इंट्रोड्यूस पण करवलं. काय नाव होतं? हां, अविनाश. सर, मला वाटतं तो तोच मुलगा होता जो त्या दिवशी लॉनमध्ये उभा होता जेव्हा तुम्ही टोकियोहून आलात. ठीक आहे ठीक आहे. अजून काय खबर आहे? सॉरी सर, मी महत्वाची बातमी सांगायलाच विसरलो सर. ते काल मिसेस बेदींचा फॅक्स आला होता सर. तू पण कमाल करतोस कबीर. तो फॅक्स अजूनपर्यंत तू बेदी साहेबांना दिला नाहीस? सर, हा फॅक्स त्यांच्याकरता नव्हता, तुमच्याकरता होता. माझ्या नावाने? पण मी आजपर्यंत त्यांना भेटलोच नाहीये. सर, त्या उद्या येत आहेत. ओ गॉड. तर तू हे आधी का नाही सांगितलंस? तुला फक्त फायलिंगचीच काळजी असते. पण त्या इथे का येत आहेत? कदाचित बेदी साहेबांनी त्यांना बोलवलं असेल. नाही सर. जर बोलवलं असतं तर त्यांनी हे कधीच लिहिलं नसतं. फॉर गॉड सेक, बेदी साहेबांना माझ्या येण्याचं काहीच सांगू नका. मी त्यांना सरप्राईज देऊ इच्छिते. वेगळेच नखरे आहेत या पश्चिमी सभ्यतेचे. ही गोष्ट तू बेदी साहेबांना सांगितलेली तर नाहीयेस? नाही सर, मी कोणालाच नाही सांगितलं. मॅडमला पण नाही सांगितलंय मी. तुमच्या परवानगीशिवाय मी ही इम्पॉर्टंट बातमी कोणाला सांगू शकेन? असं करूयात. आपण दोघं त्यांना घ्यायला एअरपोर्टवर जाऊयात. पण आपण त्यांना ओळखणार कसं? सर, मला थोडा अंदाज येईल. गौतम साहेबांच्या टेबलावर एक फोटो फ्रेम आहे. मी त्याच्यात त्यांना पाहिलंय. ठीक आहे, चला. सर, मॅडमना पण त्यांना रिसीव्ह करण्याकरता गेलं पाहिजे. कबीर, कधी बोलताना मेंदू सुद्धा वापरत जा. जर त्या त्यांना घ्यायला एअरपोर्टवर जातील तर घरी त्यांच्या स्वागताची तयारी कोण करणार? यू आर राईट सर. यू आर 100% राईट सर.